शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांना अल्टिमेटम दिला। भाजपनं मीरा भाईंदरचा निर्णय 24 तासात घ्यावा, अन्यथा आम्हाला काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीचा घोडा अद्यापही अडलेला आहे। नरेंद्र मेहतांनी माझा पहिला फोन उचलला नाही असं देखील सरनाईकांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अंतर्गत धुसफूस आता पुन्हा एकदा समोर येताना बघायला मिळते। मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की सर, मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे। तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, मी सांगतो म्हणून। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे। जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल, कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही, तुम्हीही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं। तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णायक काय तो आहे तो निर्णय घ्यावा लागेल। निश्चितच आपण बघतोय की आता पुन्हा एकदा अजूनपर्यंत घोडं अडलेलं आहे, मात्र ह्यातली अंतर्गत धुसफूस सुद्धा पुन्हा एकदा समोर येत आहे। कारण आमचा फोन उचलला गेला नाही, माझा पहिला फोन उचलला नाही असं प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे। नाराजी दिसते स्पष्टपणे कुठेतरी नरेंद्र मेहतांविरोधात आणि पुन्हा एकदा जागा वाटपातला ज्या पद्धतीचं कॉम्बिनेशन अपेक्षित आहे शिवसेनेला असेल किंवा भाजपला असेल ते कुठे प्रत्यक्षात उतरताना बघायला मिळत नाहीये। त्यामुळे आज जर निर्णय झाला नाही तर आम्हाला काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल असं ते म्हणाले।